आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर ये आंदोलन शिवसेना स्टाइल में होगा, पानी लेकर वापस पूरा शिवसेना स्टाइल आंदोलन है। शिवसेना पूरी ताकत लगा के जनता को साथ में लेके ये आंदोलन करेगी। सर पानी लेकर वापस होगी या आश्वासन लेकर वापस होगी? पानी बिल्कुल जो 12 दिन 14 दिन है उसको हम बराबर कम लाएंगे। सर ये वक्फ संशोधन बिल जो है इसका देश भर में विरोध हो रहा है। शिवसेना ने भी इसका विरोध किए, कल सुप्रीम कोर्ट में इसकी सुनवाई हुई, तो क्या कहेंगे आप? मैं समझता हूँ जो कोर्ट में जो बाजू है उसमें हम बात नहीं करना चाहिए, लेकिन शिवसेना ने जो बाजू रखी थी उसी प्रकार का वक्तव्य कोर्ट ने किया है। थैंक यू। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, त्यावर त्या आंदोलनानंतर काही पाणी मिळालं नाही। आता प्रश्न एकच आहे की पुढच्या या आंदोलनानंतर पाणी मिळेल का? माझं मुद्दा तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतो, मी या संदर्भात मला चांगलं माहिती आहे की इथल्या 10 इंजिनियर जर रस्त्यावर उतरले तर लोकांना 2 दिवसात पाणी नीट मिळू शकतं असं माझं स्वतःचं मत आहे। त्याला तांत्रिक बाबी तुम्ही सुद्धा पत्रकारांनी जाऊन बघितलं पाहिजे की त्यात सिस्टीम काय असते पाणी पुरवठ्याची। त्याच्यात पाणी पुरवठा आता मी तुम्हाला सिम्पलच सांगितलं की 240 ml पाणी येतं ना, 140 ml पाणी रोज येतं ना। चला आपल्याकडे एक्सप्रेस फीडर आहे, आपण एक दिवस पूर्णपणे सिडको अडकवलं पाणी, त्या दिवशी शहराला 1 थेंबी पाणी देऊ नका। एक दिवस सिडको अडकवता एक्सप्रेस फीडर बंद करा, पूर्णपणे संभाजीनगर शहराला पाणी द्या। होऊ शकतं का नाही होऊ शकतं एवढं सांगा तुम्ही मला। शहराची 240 ml ची आवश्यकता आहे। तुम्ही असं जरी केलं, एक दिवस एक लाईन पूर्ण बंद आणि एक दिवस एक लाईन पूर्ण बंद, एक दिवस एका भागाला पाणी पूर्ण, एक दिवस एका भागाला। आता काय करतात हे, स्टेशनलाही त्याच दिवशी पाणी देतात आणि हर्सूललाही त्याच दिवशी पाणी देतात। मग स्टेशनला पाणी पोहोचतं, हर्सूलला पाणी पोहोचत नाही। रोज करायची गरज नाही ना। माझं म्हणणं आहे एक दिवस एक्सप्रेस फिरवून पूर्ण सिडको अडकवून देऊन टाक। आंदोलनाचा परिणाम हो, या 2 आंदोलनाचा किती परिणाम झाला हे आपण सगळं बघतो आणि आताच्या आंदोलनाचा काय परिणाम होईल असं मला वाटतं। आणि या परिणामाशी सुसंगत असं की प्रश्न सुटत आला आहे, सगळं संपत आलंय, लवकरच पाणी मिळेल, पण शेवादाची लढाई जिंकण्याचा अट्टाहास तुमचा। चला आम्हाला सांगा, 8 दिवसात पाणी देतो, 4 दिवस 2 दिवसाला 3 दिवसाला आंदोलन पाणी चालतं शेवा, काय इंटरेस्ट नाही आम्हाला आंदोलनात। चला सांगा, कमिशनरने येऊन सांगा किंवा पालकमंत्र्यांनी येऊन सांगा। आज किती तारीख आहे? 17 तारीख आहे। चला 20 तारखेला 25 तारखेला आपण 3 दिवसाला पाणी देऊ, 4 दिवस। चला आता सांगा, आंदोलन नाही करत उद्यापासून। चला ही पण आमची तयारी। काही इंटरेस्ट नाही आम्हाला उन्हात आंदोलन करायला, आम्ही काही रिकामे नाही। मला असं वाटतं या शहरातील जनतेला पाणी मिळावं, कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणून आम्ही पुढाकार घेतो। बाकीचे सगळे पक्ष सत्ताधारी आहेत, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमचं जनतेचे प्रश्न उचलणं आमचं काम आहे। आणि तुम्ही श्रेयवादाचं म्हणत असाल, तुम्ही सांगा मला 8 दिवसाला पाणी देतो, 3 दिवसाला। चला मी समांतर जलवाहिनीचं विचारतच नाही। आता सांगा चला 11 दिवसाला ना 10, 8, 7, 6, 4, 3 एक टप्प्यामध्ये एक दिवसात आपण एक दिवस मायनस करू शकतो, हे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो। जर कमिशनरने ठरवलं ना, आजपासून 8 दिवसात एक दिवस कमी करता येऊ शकतो। आम्ही हे सगळं बघितलेलं आहे। इथे सगळे नगरसेवक बरेच जण, बाळासाहेब हे आहे, आम्ही सगळे नगरसेवक राहिलोय। आम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन आमच्या वाड्यात कसं पाणी आणायचं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर की नाही? सगळ्यांना नॉलेज आहे आम्हाला। मी सांगतो की आज कमिशनरने ठरवलं ना, 10 दिवसाचं पाणी 8 दिवसामध्ये 4 दिवसावर येऊ शकतो। तुमचं असं म्हणणं आहे की आयुक्त आणि जे संबंधित इंजिनियर आहेत ते दोषी आहेत आणि त्यांना बदललं गेलं म्हणजे अशी मागणी तुमची? बदल माझं म्हणणं नाहीये, काम करत नसतील तर मग नाही, माझं म्हणणं नाही। महापालिकेचे अधिकारी एक इंजिनियर हुशार आहे, त्यांच्या कामाविषयी माझ्या मनात शंका नाही। एखादा लाईनमन सुद्धा महापालिकेचा एकदम ब्रिलियंट आहे माझं, म्हणजे आता त्याला झोपे जरी सांगितलं कोणत्या पाण्याच्या लाईनचं कसं आहे तो इथं सांगू शकतो। असे लोक आपल्या संभाजीनगरात। माझं म्हणणं आहे, जर आयुक्तालाच या कामात इंटरेस्ट नसेल तर इंजिनियर या कामात इंटरेस्ट का करतात?
आयुक्त IPL ची मॅच खेळण्यात रंगलेला आहे, आयुक्त दरवाजावर लाईट लावण्यात गुंतलेला आहे, त्याला शहराला पाणी मिळो का न मिळो, आयुक्त मोठे मोठे लेआउट नक्षत्रवाले कांचनवाले तिकडे मंजूर करण्यात गुंतलेला आहे. त्याला याच्याशी घेणं देणंच नाही, काही नाही. त्यांनी उद्या सगळे इंजिनियर बोला पाणी नीट होत नाही, कसं होतं सांगा, मी सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसांना कमिशनर बरोबर बैठक घेऊन पाण्याचे दिवस कमी करून दाखवणार, तुम्हाला दाखवणार. आयुक्तांना असं नाही की पाणी सोडून नाही होतं का पाणी मागायला आता हे दोष आहे. काल आणि परवा मुंबईमध्ये आंदोलनं अक्षरशः सरकारने हुकुमशाही पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांची ही आंदोलनं होती, म्हणून आज शिवसेनेचे सगळे आमदार नेते या आंदोलनात उतरलेले आहेत. मुंबईमध्ये सुद्धा लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मुंबईचा प्रश्न गंभीर वेगळ्या अर्थाने, आपल्या इथला गंभीर वेगळ्या अर्थाने. मुंबईमध्ये जवळपास 24 तास पाणी असतं. आता मुंबईमध्ये 50-50, 60-60, 70-70 मजल्याच्या इमारती आहेत. तिथपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, त्याला दाब असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या मुंबईच्या. परंतु ह्या मागण्या योग्य असताना सरकार आंदोलन का करू देत नाही? एक तर मागणी पूर्ण करा, त्याचं आंदोलन करू द्या, जनतेच्या भावना व्यक्त करू द्या. आज शिवसेनेच्या नेत्यांना आमदारांना अटक झालेली आहे. परवा सुद्धा अशाच पद्धतीने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र सरकार या आंदोलनाला का घाबरते? सरकारने हुकुमशाही सुरू केली काय राज्यामध्ये? कामगाराला बोलू देणार नाही, आंदोलन करू देणार नाही, खोटे गुन्हे दाखल करू, एका धंदे लावलेले. मग आता सुप्रीम कोर्ट बरोबर एक खबळात मारू लागलेला आहे त्यांच्या. एक विषय चांगल्या पद्धतीने मारू लागलेला आहे. म्हणून आंदोलन करणं राजकीय पक्षाचा हा अधिकार आहे. ठीक आहे, आंदोलनाच्या जागा पद्धती याच्याविषयी पोलीस सजेस्ट करू शकतात, पण तो आंदोलनच करू नये ही भूमिका मला वाटतं चुकीची आहे. शिवसेना ही भूमिका मुळीच ऐकणार नाही. उलट हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर आणखी ताकदीनं आंदोलन आम्ही उभं करू. नवीन कायद्यामध्ये